आम्ही गेलो होतो मामाच्या घरी आणि बरं झालं सकाळी सकाळीच रिटर्न आलो, नाहीतर दुपारून असं भयानक पाऊस चालू झाला होता। आणि आज आम्हाला बनवायचे होते आप्पे, त्याच्यासाठी सगळ्या डाळी मस्त अशा भिजत घातल्या होत्या आदल्या दिवशी। आणि अचानक मामाकडे जाण्याचा प्लॅन झाला, त्याच्यामुळे सगळ्या डाळी फ्रीजमध्ये ठेवून मग आम्ही मामाच्या गावी गेलो होतो। आणि आज रिटर्न आलो तर म्हटलं चला आपण पहिले आप्पे बनवून घेऊ, म्हणजे डाळी वगैरे खराब होणार नाही। आणि बाहेर पाऊस चालूच होता आणि तरी सुद्धा लाईट होती, म्हणून म्हटलं चला सगळ्यात पहिले आपण डाळी मिक्सरमधून काढून घेऊ, म्हणजे लाईट गेली तरी टेन्शन नाही। आणि शेवटी झालं तेच जे व्हायचं ते, आणि थोड्याशा डाळी वगैरे काढल्या आणि लगेच लाईट गेली। त्यानंतर मग लाईटची वाट बघत बघत मस्त चहा एन्जॉय केला आणि पाऊस तर बाहेर चालूच होता। त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेस एक मजेशीर गोष्ट घडली। आमचा चाकू हरवला होता, मम्मीने कुठे ठेवला मम्मीच्या लक्षातच येत नव्हतं आणि सगळं घर असं चाकू शोधत होतं। शेवटी दादाला सापडला। त्याच्यानंतर मस्त असे व्हेजिटेबल वगैरे बारीक कट करून घेतले। घरामध्ये कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो एवढे 3च व्हेजिटेबल होते, म्हणून तेच मस्त बॅटरमध्ये टाकले आणि मस्त एकजीव करून घेतलं। आणि आप्प्यासोबत मस्त अशी ओल्या नारळाची चटणी बनवायची होती, ती बनवायला घेतली। लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि सोबतच मी डाळ्या यूज केल्या होत्या, जे आपण चिवड्यामध्ये यूज करतो त्या। त्याच्यानंतर खूप सारं ओलं खोबरं घेतलं आणि सगळं मस्त असं मिक्सरमध्ये एकजीव बारीक वाटून घेतलं। आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांना मस्त असं तडका दिला मोहरीचा आणि जिऱ्यांचा आणि कढीपत्त्याचा। आणि मस्त अशी चटणी तयार होती आणि खरंच खूप छान टेस्टला लागत होती आणि खूप छान झाली होती ह्यावेळेस चटणी। त्याच्यानंतर मस्त आप्पे बनवले आणि सगळ्यांनी एन्जॉय केले। त्यानंतर मग मम्मीने मला मस्त असं केसांना तेल लावून दिलं आणि मी पण मग मम्मीला मस्त असं मसाज करून दिली।